गोंगी गुडिया 1966 मध्ये आदरणीय इंदिराजी गांधी यांच्याबद्दल राम मनोहर लोहिया जे भारताचे विचारवंत होते यांनी गुंगी गुडिया म्हणून त्यांना संबोधलं होतं, नव्हे तर त्यांना हिनवलं होतं. त्यानंतर आदरणीय इंदिरा गांधी यांनी आपल्यामध्ये असलेले जे नेतृत्व गुण आहे, त्यांच्यामध्ये असलेला जो कठोरपणा आणि कणखरपणा आहे, तो संपूर्ण भारताला त्या ठिकाणी दाखवून दिला. त्यांच्या या नेतृत्व गुणामुळे नंतर आदरणीय इंदिराजी गांधी यांना भारताची आयर्न लेडी म्हणून त्या ठिकाणी संबोधले गेलं. आज काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ या प्रांताध्यक्षानं त्या ठिकाणी आमच्या सुनेत्राताई पवार यांना गुंगी गुडिया म्हणून त्या ठिकाणी संबोधलं, हिनवलं आणि त्यांच्यामध्ये असलेल्या ज्या काही नेतृत्व गुणांना त्यांनी त्या ठिकाणी कमी लेखलं. या हर्षवर्धन सपकाळ आणि एकूणच काँग्रेस पार्टीचा त्या ठिकाणी मेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षातर्फे आज आम्ही त्या ठिकाणी मेकरमध्ये निषेध करणार आहोत. या हर्षवर्धन सपकाळांना मला सांगायचं आहे की बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडच्या पुढे आपली त्या ठिकाणी दाळ गळत नाही. संजय गायकवाडच्या भीतीने हर्षवर्धन सपकाळ त्या ठिकाणी बुलढाण्यात राहतात की नाही राहत अशा प्रकारची परिस्थिती आहे. घरातून बाहेर पडताना गाडीचे काच लावून बुलढाण्यातून बाहेर पडणारे हर्षवर्धन सपकाळ, त्याचबरोबर श्वेताताई महाले चिखलीमध्ये त्या राहुल बोंद्रेंची त्या ठिकाणी श्वेताताई पुढे दाळ गळत नाही. खासदारकीला त्या ठिकाणी स्वतःचा आपला जो उमेदवार आहे तो उबाटामध्ये नेऊन जयश्रीताई शेळके यांच्या रूपाने त्यांनी उभा केला. यांच्याकडे उमेदवार नव्हता का? उबाटाची त्या ठिकाणी साथ घेऊन त्यांनी खासदारकी त्या ठिकाणी लढली. खामगावमध्ये आमचे दिलीप शेठ सानंदा राष्ट्रवादीत आल्यानंतर खामगावमध्ये यांना काँग्रेसचं नेतृत्व त्या ठिकाणी उभं करता येऊन नाही राहिलं. मेकरमध्ये प्रतापराव जाधव आणि एकूणच शिंदे सेनेच्या भीतीमुळे इतर राष्ट्रवादी किंवा राष्ट्रीय काँग्रेसचे जे काही नेते आहेत हे नेते त्या ठिकाणी बिळातून बाहेर येत नाहीत, कुठल्याच प्रकारचा प्रतिकार त्या ठिकाणी करत नाहीत. केवळ फक्त घरात बसून पोस्ट करून आणि घरात बसून पत्र लिहून त्या ठिकाणी खोटी प्रसिद्धी, सस्ती प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था आहे. ती दयनीय अवस्था हर्षवर्धन सपकाळांना त्या ठिकाणी दिसत नाही. स्वतःचा नाकर्तेपणा, स्वतः त्या ठिकाणी एखाद्या मरेल मुर्द्यासारखी काँग्रेस इथं बुलढाणा जिल्ह्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ त्या ठिकाणी चालवत आहेत. कुठल्याही संस्थेवर त्यांचे पदाधिकारी नाहीत आणि सत्ताधारी लोकांना घाबरून हे लोक कुठल्याही प्रकारचं जनतेचं काम करत नाहीत आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जे काही वक्तव्य आहेत ते वक्तव्य करून सस्ती प्रसिद्धी त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टी करते. काँग्रेस पार्टीची आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारसरणी एक आहे. या काँग्रेस पक्षाच्या पोटातनं आमचा राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी जन्म झाला. आमची विचारसरणी एक आहे. धर्मनिरपेक्ष या आदर्शवादावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी चालते. म्हणून आम्ही आतापर्यंत काँग्रेस पार्टीचा आदर त्या ठिकाणी करत आहोत. परंतु अशा प्रकारे आमच्या राष्ट्रीय नेत्या आणि आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना डिवचण्याचं काम जर काँग्रेस त्या ठिकाणी करत असेल तर काँग्रेसच्या नेत्यांना, प्रांताध्यक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार मेकर आणि बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्ते त्या ठिकाणी करतील. लवकरात लवकर काँग्रेस पार्टीने जी काही सुनेत्राताई यांच्याबद्दल जी एक्सवर पोस्ट केली आहे ती तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी काढून घ्यावी, मागे घ्यावी. त्याचबरोबर सुनेत्राताईंची आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर माफी मागावी. ही माफी जर मागली नाही किंवा त्यांनी एक्सवरची जी पोस्ट तात्काळ त्या ठिकाणी रिमूव्ह नाही केली तर हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही पाय ठेवू देणार नाही. त्याचबरोबर मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावर चालू देणार नाही असा इशारा आज मेकर या ठिकाणी जे आमचा निषेध मोर्चा सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी होत आहे त्या मोर्चामध्ये आम्ही देणार आहोत. लवकरात लवकर सुनेत्राताई यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य त्यांनी मागे घ्यावं, जाहीर माफी मागावी. अन्यथा अजितदादा पवार यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी सहानुभूती आहे त्यांच्याबद्दल जे काही संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक त्या ठिकाणी हळवे झाले तर या हळवेपणाचा आणि या सहानुभूतीचा एखाद्या वेळेस उद्रेक जर झाला, एखादी लाट त्या ठिकाणी जर आली तर या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. तर अशी आम्हाला खात्री आहे. काँग्रेसला मी परत एकदा सांगतो की ती पोस्ट तुम्ही मागे घ्या आणि आमच्या सुनेत्राताईची त्या ठिकाणी माफी मागा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.